नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी मित्रांनो एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, सिडको महामंडळातर्फे भरती जाहीर झालेली मित्रांनो. ही जी भरती असणार आहे मित्रांनो, सहाय्यक विकास अधिकारी हे पदाचं नाव असणार आहे आणि त्याच्यानंतर 2 नंबरचे जे पद असणार आहे क्षेत्र अधिकारी हे पद असणार आहे मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. पदवीधर आपण असाल, पदव्युत्तर असाल तर आपण इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके. तर तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो, किती वॅकन्सी असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, संपूर्ण माहिती देणारे, पगार किती असणार आहे, अशी संपूर्ण प्रकारची माहिती जे पण असणार आहे मित्रांनो, संपूर्ण डाऊट तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे मित्रांनो. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. मुंबईकरता ही भरती असते मित्रांनो, बेसिकली सिडकोसाठी. तर चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची आणि लगेचच आपल्याला अप्लाय पण करून घ्यायचे मित्रांनो. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी मी घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमच्या समोर मी आता इथं PDF फाईल ओपन केली नोटिफिकेशनची 25 पेजची PDF आहे, पण तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो माझ्या पद्धतीने. नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था सिडको महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी असणार आहे आपल्याकरिता. सिडकोतर्फे वर्ग अ व वर्ग ब मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो. ग्रुप ए आणि ग्रुप बी ची भरती असणार आहे. ऑनलाईन अर्ज आपल्याला करायची आहे मित्रांनो. परीक्षा शुल्क जमा करायची 12/12/2024 पासून आपले फॉर्म भरणे चालू झालेले मित्रांनो. तर 11/1/2025 पर्यंत आपल्याला सदर आपल्याला ऑनलाईन अर्ज इथं भरून घ्यायचं आहे मित्रांनो, असंही सांगितलं गेलेलं आहे आपल्याला इथं. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो सिडकोतर्फे खालील पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात जात आहे मित्रांनो. ओके. जसं वर्ग इथं दिलेलं आहे, वेतन श्रेणी दिलेली आहे, वर्ग दिलेला आहे मित्रांनो. दोनच पदं असणार इथं, सहाय्यक विकास अधिकारी सामान्य. S20 सॅलरी बेस असणार मित्रांनो. बघू शकता S20 म्हणजे 56,100 तुमचा बेसिक पे असणार ट्रेनिंगच्या टायमाला. नंतर तुम्ही परमनंट झाले तुम्हाला इथून 1,77,500 रुपये सॅलरी असणार मित्रांनो. गट ची भरती असणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. क्षेत्र अधिकारीसाठी इथं वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. इथं इथं मित्रांनो आपल्याला S15 सॅलरी बेस आहे. इथे पण सॅलरी तुम्हाला चांगल्या प्रकारची बघण्यात मिळते. 41,800 पासून 1,32,300 गटबची भरती असणार मित्रांनो. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी बघण्यास मिळते मित्रांनो. खालील आपण आता बघूया मित्र. खालीलप्रमाणे आपल्याला सहाय्यक विकास अधिकाऱ्यासाठी किती वॅकन्सी असणार आहे, ते प्रवर्ग दिलेले कॅटेगरी वाईज कोणकोणत्या कॅटेगरीला किती वॅकन्सी आणि एकूण वॅकन्सी दिलेली आहे. एकूण कॅटेगरी वाईज इथे पदं बघू शकता मित्रांनो. सगळ्या कॅटेगरीला मिळून सहाय्यक विकास अधिकारीला सामान्यासाठी 24 पदांसाठी भरती असणार आहे. याच्यामध्ये सर्वसाधारणमध्ये 16 पदं असणार आहे, महिलांसाठी 7 पदे असणार आहे. आरक्षण खेळाडूंकरता इथे 1 पद असणार मित्रांनो राखीवमध्ये. ओके. दिव्यांगाकरता पण इथे 1 पद असणार मित्रांनो, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर क्षेत्र अधिकारी सामान्यासाठी मित्रांनो प्रवर्ग आणि कॅटेगरी वाईज बघू शकता तुम्ही इथं टोटल त्याचे मित्रांनो कॅटेगरी वाईज बघू शकता पदं असणारे 5 सगळे पदं असणारे सर्वसामान्य मित्रांनो. ओके. तर कोणाला खेळाडू होणार दिव्यांग इथं पदं नसणारे सर्वसामान्य पदं असणारे मित्रांनो. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी इथं पण आपल्याला बघण्यात मिळते मित्रांनो. आता मित्रांनो इथं वयोमर्यादा प्रवर्ग समांतर आरक्षण आणि कमाल वयोमर्यादा किती असणार आहे. खुल्या प्रवर्गा मोडाच्या उमेदवारांसाठी 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. महाराष्ट्र शासन मान्यता दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्गामध्ये असाल आपण तर आपल्याला 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. दिव्यांग असाल तर 45 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. याच्यामध्ये खेळाडूंसाठी तुम्ही 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आर्थिक दुर्बल घटकमध्ये असाल तर 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. अनाथ असाल तर 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके. हे जे मित्रांनो वयोमर्यादा जी आपली 15/11/2024 पर्यंत आपल्याला काउंटिंग होणार आहे मित्रांनो. आपल्याला सिडको कर्मचारी व अधिकारी यांना कमाल वयाची अट लागू राहणार नाही. जर तुम्ही सिडकोमध्ये कधी काय म्हणता आपण त्याला कर्मचारी असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अटी नाही. तुम्ही फॉर्म भरू शकता इथं. तुम्हाला अट वगैरे काही दिलेली नाही तसं. मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग, त्याच्यानंतर माजी सैनिक, अनाथ, खेळाडू असलेली जी वयोमर्यादा असतील सवलती यापैकी कोणत्याही अधिकतम असलेली एकच आपल्याला सवलत देय राहील मित्रांनो. ओके. सदर जाहिरातीमध्ये अनाथ, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, माजी सैनिक यावर समांतर आरक्षण साठी आपल्या संबंधित सार्वजनिक पदे उपलब्ध नसले तरी वयोमर्यादेचा शिथिलग्राह्य धरली जाईल मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो आपल्याला. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं परीक्षेचे स्वरूप दिलेले आहे. वर नमूद पदांसाठी उमेदवारांची निवड करताना 200 गुणांची आपली ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून सदर परीक्षेकरिता खालीलप्रमाणे अभ्यासक्रम असणार आहे मित्रांनो. तर वेगळ्या वेगळ्या पदांसाठी वेगळा वेगळा अभ्यासक्रम असणार आहे. सहाय्यक विकास अधिकारी सामान्यासाठी इथं परीक्षेचे विषय दिलेले आहे. एकूण प्रश्न, एकूण गुण, माध्यम आणि आपली कालावधी काय असणार दिलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो इंग्रजी भाषेसाठी इंग्रजीमधून आपल्याला 10 प्रश्न असणार आहे एकूण 20 गुणांसाठी इंग्रजीमधून आपण देऊ शकतो. ओके.
मराठीसाठी मित्रांनो जनरल मराठीसाठी 10 प्रश्न 20 गुणांसाठी असणार आहे. तर इंग्लिश किंवा मराठीमध्ये आपण देऊ शकतो. बाकीचे तिघ विषय खालचे येणार आहे. चारही विषय सामान्य ज्ञान व सामान्य प्रशासन याचे 35 प्रश्न असणार आपल्याला 70 गुणांसाठी. मराठी इंग्लिश लँग्वेज देऊ शकतो. इथे विधी म्हणजे लॉचे प्रश्न असणार आहे. 20 प्रश्न 40 गुणांसाठी मराठी इंग्लिश लँग्वेज देऊ शकतात तुम्ही. त्यानंतर नैसर्गिक क्षमता व कौशल्य आकलन क्षमता याच्यामध्ये आपल्याला असणार नाही ॲप्टिट्यूड अँड रिझनिंगसाठी 25 क्वेश्चन्स 50 गुणांसाठी. तर 100 प्रश्न असणार 200 गुणांसाठी आपण देऊ शकतो. इथं 120 मिनिटांचा टाईम म्हणजे 2 तासांची आपल्याला अवधी असणार मित्रांनो, कालावधी असणार याच्यासाठी टायमिंग असणार. त्यानंतर मित्रांनो क्षेत्राधिकारी सामान्यासाठी इथं विषय असणार आहे आपले एकूण प्रश्न, एकूण गुण, माध्यम आणि कालावधी. इंग्रजीसाठी इथं 25 क्वेश्चन 50 गुणांसाठी असणार आहे. इंग्रजीमधूनच द्यायची तुम्हाला इथे पण. मराठीमधले क्वेश्चन असणारे 25 प्रश्न 50 गुणांसाठी असणारे. मराठी व इंग्लिश लँग्वेज देऊ शकता तुम्ही. सामान्य ज्ञान जनरल नॉलेज 25 क्वेश्चन 50 गुणांसाठी मराठी व इंग्लिश लँग्वेज देऊ शकता. ॲप्टिट्यूड अँड रिझनिंगसाठी तर 25 क्वेश्चन 50 गुणांसाठी मराठी व इंग्लिश लँग्वेज तुम्ही देऊ शकता. 100 प्रश्न 200 गुण असणार इथे 120 मिनिटांचा कालावधी असणार मित्रांनो टोटल म्हणजे 2 तास यांना पण असणार आहे. चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जाणार नाहीत. तर इथं चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो, अंडरलाईन करून देतो तुम्हाला इथं. चुकीच्या मायनस सिस्टीम नसणार आहे मित्रांनो तुम्हाला. आता एवढा भारी परीक्षेमध्ये गट गट ब ची भरती असणार आहे आणि त्याच्यामध्ये मायनस सिस्टीम नाही आहे. चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो. ओके. तर ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान 90 गुण प्राप्त करणारे उमेदवार पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरेल. तर फक्त आणि फक्त आपल्याला 200 पैकी मित्रांनो 90 गुण पाडायचे मित्रांनो. तर ओके. तर 45% इथं तुम्ही पकडू शकता इथं अशा पद्धतीने. ओके. पर्सेंटेजमध्ये बोलायला गेले तर परीक्षेचे शुल्क असणार मित्रांनो. परीक्षा शुल्क जीएसटी आणि एकूण किती असणार आहे राखीव राखीव प्रवर्ग माजी सैनिक आणि दिव्यांग आणि माजी सैनिकसाठी 900 रुपये प्लस 162 रुपये जीएसटी म्हणजे 1062 रुपये लागणार आहे. आणि खुल्या प्रवर्गांसाठी 100 रुपये जास्त आहे फक्त 1000 रुपये आणि 1180 रुपये लागणार आहे मित्रांनो. काही याच्यात 120 रुपये 118 रुपयाचा फरक आहे दोघांमध्ये. ओके. उमेदवारांना एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करायचा असेल तर प्रत्येकाच्या अर्जासाठी स्वतंत्र शुल्क भरावे लागणार आहे मित्रांनो. ओके. तर दोघी पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता पण स्वतंत्र फी द्यावी लागणार आहे. वर नमूद केलेले परीक्षा शुल्क हे बँकेचे प्रोसेसिंग शुल्क लागू असेल तर वगळून आहे मित्रांनो. ओके. परीक्षा शुल्कची रक्कम मी नापरवता असणारे नॉन रिफंडेबल असणार मित्रांनो, लक्षात असू द्यायचं आहे. वरील पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव खालीलप्रमाणे आहे. आपल्याला क्वालिफिकेशन पदाचे नाव व शैक्षणिक अर्हता व अनुभव एक्सपिरियन्स आपल्याला काय असणार आहे बघूया. सामान्य सहाय्यक विकास अधिकारी सामान्यसाठी असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर जनरलसाठी इथं आपल्याला इथं शैक्षणिक अर्हता दिलेली मिळते ना. डिग्री इन आपल्याला पाहिजे, आपल्याला डिग्री आपली झालेली पाहिजे. इथं स्टेबिलायझेशन युनिव्हर्सिटी दिलेली आहे आपल्याला. इथं दिलेली आपल्याला लॉ डिसिप्लिनवाले इथं ॲग्रिकल्चर HR मॅनेजमेंट मार्केटिंग याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनवाले पण अप्लाय करू शकता मित्रांनो. डिग्रीवाले पण अप्लाय करू शकता. पण आपल्याला इथं जे मित्रांनो इथं 5 वर्षाचा इथे एक्सपिरियन्स लागणार आहे मित्रांनो. इथं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटी इन गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट ऑफिसर्स पब्लिक प्रायव्हेट सेक्टरमध्ये ऑर्गनायझेशन आपण केलेलं पाहिजे. ओके. पब्लिक असो या प्रायव्हेट असो. ओके. क्षेत्राधिकारी फील्ड ऑफिसरसाठी जनरलसाठी इथं डिग्री पाहिजे कोणत्याही शाखेतील डिग्रीवाले अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर लॉवाले अप्लाय करू शकता. एरिया वाईज आपण अप्लाय करू शकतो. वर्क्स वगैरे आपल्याला एरिया वाईज असणारे वर्क असणारे आपल्याला फील्डमध्ये 3 वर्षाचे एक्सपिरियन्स इथे पाहिजे आपल्याला प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टरमध्ये कोणतं पण. निवडीचे निश्चय गुणवत्ता यादीतील येणाऱ्या उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षेतून एकूण 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. जसे की तुम्हाला मी सांगितलं. ओके. टी वगैरे असं सांगितलेलं आहे. 90 गुण मिळाल्यानंतर आपल्याला पुढची फेरी असणार आहे. एकाच पदासाठी 2 किंवा अधिक उमेदवारांना समान गुण नसल्यास 2/12/2017 रोजीच्या शासन निर्णयामध्ये जे असते मित्रांनो, जसं वय जास्त त्याला इथं ऑपॉर्च्युनिटी मिळते. सहाय्यक विकास अधिकारी वर्ग अ या पदाकरिता ऑनलाईन परीक्षेचे 200 गुण असणारे मित्रांनो. मुलाखतीचे गुण आपल्याला इथं 25 असणारे एकूण 225 गुणांपैकी आपल्याला इथं मेरिट लागणार आहे मित्रांनो. ओके. तर आपल्याला 90 गुण मिळाल्यानंतर आपल्या इंटरव्ह्यूसाठी प्रक्रिया धरल्या जाणार मित्रांनो. वरील पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी सूचना वगैरे दिलेल्या आहेत. तर आपल्याला इथं दोघी पदांसाठी मित्रांनो ऑनलाईन आपल्याला अप्लाय करायचं आहे 12/12/2024 पासून 11/1/2025 पर्यंत. ओके. इथं मित्रांनो स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा असणारे इथं रद्द करणे, परीक्षेचे स्वरूप, तारीख व ठिकाण बदल करणे व पदसंख्यामध्ये वाढ करणे व आरक्षणामध्ये काही करायचं असेल तर त्यांना इथं असणारे सगळं काही. ओके. त्यांनी राखून ठेवलेले आहे इथं शासनाने. ओके. जे असणार त्यांचे त्यांनी. ओके. तर ऑनलाईन आपल्याला फॉर्म वगैरे भरायचं इथं ऑनलाईन बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्ही वाचून घ्यायची एवढी.
ओके. जर तुम्हाला काही इथं कागदपत्रांसाठी काही अडचणी वगैरे संकेतस्थळावर जायचं आहे, काही तुम्हाला अडचण वगैरे असेल, तर तुम्ही इथे कॉल पण करू शकता. इथे टोल फ्री नंबर दिलेले आहेत 2 नंबर. इथे आपण त्यांना कॉल करू शकतो मित्रांनो. ओके. परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर डाउनलोड घेण्याची जबाबदारी आपली स्वतःची असणार आहे. हे लक्षात असू द्यायचे. कोणतेही पत्र पाठवले जाणार नाही. त्या संकेतस्थळावरून डाउनलोड करायची. भरती प्रक्रियेमध्ये आपल्याला आयडी नंबर, आपल्याला पासवर्ड, आपल्याला मोबाईल नंबर मेलवर आपल्याला मिळून जाणार आहे मित्रांनो. मोबाईल क्रमांकावर मेलवर. ओके. परीक्षेबाबत सर्वसाधारण सूचना वगैरे दिलेल्या आहे. परीक्षा केंद्राचा पत्ता परीक्षेच्या प्रवेशपत्रात नमूद केलेला राहील मित्रांनो. ओके. आपल्याला इथं हे संपूर्ण माहिती त्याच्यावर भेटणार आहे बाकीची. ओके. ते वाचून घ्यायचं तुम्ही एवढं. मोबाईल क्रमांक वगैरे, कास्ट कॅल्क्युलेटर वगैरे आपलं आणायचं नाही. सर्वसाधारण अटी दिलेल्या आहे. ओके. अशा पद्धतीने अटी वगैरे आपण वाचून घ्यायच्या या. महिलांसाठी आरक्षणाबद्दल अटी वगैरे वाचून घ्यायच्या इथं. मागासवर्गीय महिलांसाठी इथं वाचून घ्यायचे आरक्षण वगैरे. विधवा, घटस्फोटी, परितक्त्यामध्ये महिला असेल त्यांच्यासाठी. खेळाडूंसाठी आरक्षण, त्याच्याबद्दल माहिती दिलेली इथं. ओके. अशा पद्धतीने सगळ्यांसाठी माहिती दिलेली आहे. स्पर्धेचे प्रकार दिलेले आहे खेळाडूंसाठी व खेळविषयक पात्रता व पात्रताविषयक अटी दिलेल्या आहे मित्रांनो. ओके. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, एशियन्स गेम, जागतिक क्रीडा स्पर्धा, एशियन चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ गेम्स, कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप, युथ ऑलिम्पिक, ग्रँडमास्टर बुद्धिबळ, अशा पद्धतीचे गेम वगैरे इथं बघायला मिळतात मित्रांनो. ओके. तर आपण जे पण इथं खेळलेलं असाल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. इथं दिलेली आहे संपूर्ण माहिती. पॅरा एशियन्स गेम, वर्ल्ड पॅरालिम्पिक गेम्स, याच्या ग्रँडमास्टर किताब. ओके. अशा पद्धतीने सदर आरक्षण शासनाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार लागू राहणाऱ्या दिव्यांगांसाठी आरक्षणाबद्दल इथं दिलेली आहे माहिती वगैरे वाचून घ्यायची आपण. आवश्यक प्रमाणपत्र लागणारे दिव्यांगांसाठी इथं दिलेले आहे. वय अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र जातीवाल्यांसाठी जे कॅटेगरीमध्ये येतं SC ST वगैरे जे असणार ते पण. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागणार सगळ्यांसाठी असणार आहे. ज्यांच्याकडे असेल त्यांना. त्यानंतर मागासवर्गीयांची अटी वगैरे दिलेली आहे. त्यांना जात पडताळणी सर्टिफिकेशन्स वगैरे. खुल्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी EWS साठी दिलेली संपूर्ण माहिती दिलेली याच्याबद्दल. सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गांसाठी दिलेली मित्रांनो इथं. आर्थिक दुर्बल घटक म्हणतो आपण त्याला, त्यांच्यासाठी. अशा पद्धतीने इथं माहिती वगैरे दिलेली आहे. तुम्ही वाचू शकता इथं. संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो आता पुढे जाऊया आपण. आपल्याला जाहीर या प्रक्रियेशी संबंधित पुढील सर्व घोषणा, तपशील वेळोवेळी सिडकोच्या वेबसाईटवर दिली जाणार आहे मित्रांनो. जे पण काही अपडेट्स वगैरे असणार तुम्हाला वेबसाईटवर बघून घ्यायचे. त्या अपडेट मी पण तुम्हाला सांगणार आहे. त्यांचा दुसरा मधला ॲड्रेस दिलेला आहे. कार्मेल विभाग, सिडको भवन, CBD बेलापूर, नवी मुंबई मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने ॲड्रेस या. त्यानंतर मित्रांनो इथे ज्यांना लहान मुलांचे कुटुंब प्रमाणपत्र जे असतं मित्रांनो, हे अशा पद्धतीचं असतं. ते आपल्याला भरून घ्यायचं मित्रांनो. ओके. इथं लागणार कॉपी वगैरे मारायची, मारून घ्या. नाव वगैरे टाकायचं, आपल्या पत्नी, मुलं किती आहे, काय आहे संख्या ते टाकायचं, ठिकाण, दिनांक आणि आपल्या अर्जदाराची सहीवर नाव टाकून द्यायचे तर खाली मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने. आणि बाकीचे तुम्हाला जनरल इंट्रोडक्शन इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन बद्दल सांगितलं गेलेलं आहे. सेंटर साठी सांगितलं गेलेलं आहे. गाईडलाईन पर्सन डिसॅबिलिटीसाठी सांगितलेलं आहे इथं. अशा पद्धतीने ऑदर कॅज्युअल्स याच्याबद्दल बोलले गेलेले आहे. संपूर्ण माहिती इंग्लिशमध्ये दिलेली आहे. हाऊ टू अप्लाय कसं करायचं आहे, ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन, पेमेंट फीज, डॉक्युमेंट स्कॅन्स याची माहिती वगैरे दिलेली आहे. शेवटची तारीख असणार आहे 12/12/2024 ते 11/1/2025 पर्यंत मित्रांनो. ओके. मेल ॲड्रेस, मोबाईल नंबर संपूर्ण चांगल्या प्रकारे आपल्याला टाकायची. इथं पेमेंट भरायचं ऑनलाईन पद्धतीने करू शकता तुम्ही. इंटरनेट बँकिंग, UPI वगैरे सगळं सगळं ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. गाईडलाईन, स्कॅनिंग डॉक्युमेंट्स वगैरे दिलेले आहे. ओके. अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे संपूर्ण. ओके. तर अशा पद्धतीची माहिती मित्रांनो 11 तारखेपर्यंत आपला टाईम असणार आहे. इथे तुम्हाला परत मी टाईम टेबल दाखवून देतो इथं. कुठं गेला आता, वरच होतं इथं. तर बघू शकता 12/12/2024 पासून 11/1/2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे. अजून पण टाईम आहे. लवकरात लवकर जाऊन आपण फॉर्म भरून घ्या. या संधीचा फायदा घ्यायचा आहे मित्रांनो. ओके. पुढच्या व्हिडिओमध्ये याचा फॉर्म भरून दाखवणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी जरा वाट बघावी लागणार आहे. आणि तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं, शेअर करायचं, कमेंट्स करायचे, मित्रांनो शेअर करा. ओके. आणि मित्रांनो तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असेल, माझ्याशी काही बोलायचं असेल, तुम्ही टेलिग्राम केलं, व्हॉट्सअप ग्रुपला तर तुम्हाला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, व्हॉट्सअप ग्रुपची, टेलिग्रामची. जॉईन होऊन जायचं. तिथे याची PDF ची लिंक पण दिलेली आहे. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. फक्त PDF तुम्हाला टेलिग्रामच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जाऊन डाउनलोड करून घ्यायचं तुम्हाला पाहिजे असेल तर. ओके. अशा प्रकारची माहिती होती. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी मी घेऊनच असतो मित्रांनो आपल्या चॅनलवर. ओके. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर, कमेंट्स करा. ओके मित्रांनो.
असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट जॉब अपॉर्च्युनिटीमध्ये. तोपर्यंत